काम करत असताना मला अचानक मॅमचा फोन आला स्कूलमधून की बिट्टू जे आहे ती रडत आहे, जेवत आहे, रडत आहे. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. मंडे म्हटलं ना की मुलांची तर इच्छा होतच नाही उठायची, त्यासोबत माझी देखील इच्छा होत नाही मंडेला उठायची, कारण की संडेला पूर्ण निवांत झालेला असतो. त्यामुळे शरीराला तो सुस्तावा आणि मग मंडेला उठायची अजिबात इच्छा होत नाही. माझं देखील तसंच झालं होतं, पण काय करणार, उठावंच लागतं, त्याला काही पर्यायच नाही. उठल्याबरोबर मी पहिला माझा एक ग्लास कोमट पाणी पिली. त्यानंतर बिट्टूच्या भाजीला काय बनवा बराच वेळ विचार केला, तर मला दिसली भेंडी, आणि भेंडी बिट्टूला खूप आवडतात. तिच्या टिफिनवर मी भेंडी देते ना तर कधीच चपाती उरून येत नाही, पूर्ण टिफिन ती फिनिश करून येते. तर एकदम सिंपल अशी भेंडीची भाजी मी तिच्यासाठी बनवत असते. यामध्ये मी कांदे आणि थोडासा कट करून लसूण टाकलाय, हळद, थोडं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर. बिट्टूची मला एक फार गोष्ट आवडते, ती म्हणजे ज्यावेळेस मी तिला स्कूलसाठी तयार करते ना त्यावेळेस ती अजिबातच नखरे करत नाही, पण ट्युशनला मी जेव्हा तिला तयार करते ना, अरे बापरे, माझे नाके 9 आणते ती. कधी कधी तर असं वाटतं तिला तसंच ट्युशनला घेऊन जावं. किती शांतपणे तयारी करून घेताय ना, किती असं वाटत असेल बापरे किती छान मुलगी आहे, एकदम शांततेत तयारी करून घेताय. पण ही अशी तयारी याच टायमिंगला करते, दुपारी अजिबात तयारी करत नाही अशी. अरे हो ना, ऑइल लावते ना, 2च पोनी घालते पाहिजे. 2 पोनीसाठी एवढा हट्ट असतो ना आमचा, खूप असतो ना. बिल्लू खूप आवडते का तुला 2 पोनी? यस. 1 पोनी नो. पण तू क्यूट दिसतेस 1 पोनी मध्ये. इकडलं जर तिकडे झालं तरी चालेल, पण 2 पोनी घातल्याच पाहिजे. हो ना बिल्लू, तुला खूप आवडते ना 2 पोनी? येस. स्कूलमध्ये लेट झालं तरी चालेल, घरी पाठवलं तरी चालेल. नाही, घरी पाठवलं की नाही चालेल. नाही चालेल का घरी पाठवलं तर? पाणी पिली वाटतं तू? नाही, खेळली होती मी तुझ्यासोबत. मी पाण्यासोबत खेळत होती. 45 कुठून आले आता मध्ये? ये क्यों भाग रहे से ऊपर, मैं उसे नीचे कर रही हूँ, ऊपर जा रहे. कधी कधी ना मुलं खूप मोठ्यासारखे वागतात, तर कधी एकदम लहान बाळासारखे. तर आता इथे बिट्टू खूप मोठी झाली होती. मम्मी मी मोठी झाली आहे, माझी बास्केट मीच घेणार, बाय. ती गेल्यानंतर पटकन ब्रश आंघोळ करून घेतली आणि केली माझी ब्लॅक टी. गेले काही दिवस झाले, तुम्हाला माहितीच आहे की मला बरं नाही, माझं काही ना काही दुखत असं आहे आणि सारखं मी तेच विचार करत असते. त्याच विचाराने माझ्या तब्येतीवर जरा जास्तच परिणाम होतोय. किचनमध्ये आल्यानंतर एक मोठा श्वास घेतला, त्यानंतर एक डान्स केला. म्हटलं चला आता आजपासून तेच विचार करणं बंद करा. आणि खूप दिवस झाले होते मी गाण्यासोबत डान्स देखील केला नव्हता, तर मग आज इथे 2-3 ठुमके मारूनच घेतले. आज मी भाजीला बनवलं होतं भिजलेली जी हरभऱ्याची डाळ होती ती, काय नाही, कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ अशी फोडणी दिली आणि ही भाजी खरंच खूप छान होते. यामध्ये जर मेथी किंवा पालक असली ना तर एक नंबर भाजी. बस माझं किचनमध्ये काम चालू होतं, तेवढ्यात माझा फोन वाजला. मॅमचा मला फोन आला की मॅम, रोलिना जेवत आहे पण खूप रडत आहे, असं करा तुम्ही तिला घेऊनच जा, कारण की ज्यावेळेस तिचं खूप दुखते ना त्याच वेळेस ती रडते. अदर एवढ्या वर्षापासून तिच्या स्कूलमधून असा कधीच फोन आला नाही. मग तिच्या पप्पाला सांगितलं, तिचे पप्पा आज घरीच होते. तिचे पप्पा म्हणाले थांब मी पण तुझ्यासोबत येतो. मग आम्ही दोघं गेलो, तिला घरी आणलं. त्यानंतर तिला जवळ घेतो, ती रडतच होती. तिला विचारलं की काय झालं, तर ती म्हणत होती मला मम्मी तू पाहिजेत होती. आणि त्याचं कारण असं की कालपासून तिला थोडं कणकण होत होतं, बहुतेक आज जरा जास्तच कणकण होत असेल म्हणून ती रडत होती. मग घरी आणल्यानंतर तिला जेवण वगैरे भरवलं. त्यानंतर 1-1.5 तास मी तिच्यासोबतच राहिली, तिच्या जवळच होती. तिला कारण खूप मम्मी चालू होतं तिचं की मम्मी तू मला जवळच घे. मग जवळ घेऊन बसलेली. त्यानंतर मी रताळ शिजून घेतलेले होते, दूध आणि साखर टाकून मी मस्त पहिला पेटपूजा करून घेतली. त्यानंतर परत किचनमध्ये आली, शेपूची भाजी बनवली जी मला खूप आवडते. काही नाही, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण, थोडंसं मीठ अशीच मी याला फोडणी दिली आहे. हे काम करत नाही तर गेट वाजलं, पार्सलवाले दादा आल्या. त्या पार्सल घेतलं पहिला त्यांच्याकडून. खरं तर मी हे डाळ शेपू पण करू शकली असती, पण आमच्या इथे फार नमुने आहेत, कोणाला डाळ आवडते तर कोणाला शेपू नाही आवडत, त्यामुळे वेगवेगळं केलंय. 1 तास आता माझा बिट्टूमुळे टाइमपास झाला. 1 तास झोपते. कसली काय झोपते, माझी एक झोप झाली 15 मिनिटाची, पण तरी ती झोपायला तयार नाही. आता ही काही झोपत नाही, पाठवले हॉलमध्ये. त्यानंतर माझी व्हिडिओ बनवायची तयारी सुरू झाली. इथे मी फार तयारी करत नसते, माझा स्किन केअर ऑलरेडी झालेला होता, फक्त केस करून आणि थोडंसं आयलाइनर आणि थोडीसे लिप ग्लॉस लावून मी इथे तयार होत होते. ह्याच्यात बाऊ मेहंदी लावू तुझ्या हाताला. नंतर 8 दिवसापासून आर्यन आणि मी सासूच्या मागे लागलो होतो की हे भरण बनवा. भरडण म्हणजे जे मुरमुरे असतात ना ते मस्त तेलामध्ये मीठ तेल टाकून
फ्राय करायचे, पण सासू काही ऐकतच नव्हते. शेवटी आता त्यांनी मुहूर्त काढलाय आणि ते करतायत. इथे मी माझे व्हिडिओ बनवत होती तर मला आवाज आला की काय किचनमध्ये खुडखुड काय चालू आहे. बघितलं तर त्या भरण बनवत होत्या. मी चालली दिल्लीला. येतो काय? नाही चल तू आता. मी कधी तयारी केली ना की बिट्टू आणि आर्यनचा एकच प्रश्न असतो, ते म्हणजे कुठे चालली मम्मी. तयारी केल्यानंतर तुम्ही कुठेच जात नसते, फक्त माझे व्हिडिओ बनवते, पण तरी त्यांचा नेहमीचा मला हा प्रश्न असतोच. गरमागरम भरण तयार केलं म्हटल्यानंतर मी पहिला व्हिडिओ बनवणं सोडून दिले आणि पहिला केली पेटपूजा. तसं तर मलाही देखील करता आलं असतं, पण मी केलं ना तर एवढं टेस्टी बनत नाही जेवढं ते करतात. ही एकच अशी गोष्ट आहे जी मला त्यांच्या हातची खूप आवडते खायला. स्कूलमधून आल्यानंतर ती भरपूर खेळली, पण आता तिला ना थोडंसं कणकण होत आहे बहुतेक, म्हणून डायरेक्ट तिने अंगच टाकलंय. इकडं जग तिकडे झालं तरी चालेल, पण गोष्टी आजीबाईच्या कमी होता कामा नाही. मी झोपायची चालणे करत होती. अच्छा. रात्री झाली होती, मग मी पतंग उडवली होती. मग माझ्याकडे पाय कापलं होतं, मग रक्त निघलं खूप. तर अशा बिनाकामाच्या गोष्टी त्या मला इथे सांगत होती, ज्या मी तिच्या मन लावून ऐकत आहे. ती थोडीशी शांत बसली म्हटल्यानंतर मी तिला जेवण भरवलं, कारण की सकाळी जेवली त्याच्यावरच होती ती. मग तिला जेवण भरवत होती तर म्हणाली मम्मा मला भेंडी चपाती नको, असं कर, वरण भात बनव. मग मी पटकन गेली किचनमध्ये आणि तिच्यासाठी वरण टाकलं. पण जेव्हा तिला मी वरण भात भरवायला घेऊन गेली त्यावेळेस तिने एक घास खाल्ला आणि म्हणाली मला खायचं नाही. घास खाल्ली, आता म्हणते हे नको. तर परत भेंडी आण. पहिला भेंडी दिली तर म्हणते मला भेंडी नको, भातू दे, वरण भातू कर. वरण भातू केला तर आता म्हणते मला ते नाही पाहिजे, भेंडीचं कर. डोकं दुखतंय म्हणून मी आता तुळशीचे पानं टाकले चहामध्ये. संध्याकाळचा चहा घेऊन लगेचच मी तिथेच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाल्यानंतर मी बिट्टूला जवळ घेतलं, जेवण भरवलं. इथे बिट्टूची फुल मस्ती सुरू आहे. ताप एवढा आलेला आहे पण तरी मस्ती काही कमी नाही. तू मला हात पण नाही धू देत आहेस. इकडे किचनचं काम बाकी आहे. हा पूर्ण ओटा साफ करायचा राहिला. स्वयंपाक झाल्याबरोबर मी हिला जेवण भरवलं. आता ही जेवली. आता मला ओटा साफ करू देत नाहीये. माझ्या मांडीवर येऊन बसली आहे. ताप पण आलाय तिला 101. म्हटलं आता जेवली तर तिला औषध देते. प्लेट पण नाही उचलू दिली आहे, बसली आहे मांडीवर. थोडंसं तिच्या दादीने तिला गुंतवलं, त्यानंतर ती उठून हॉलमध्ये गेली. तरी आलीच ती मध्ये इथे. किचन ओटा साफ करून घेतला. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.